दरम्यान भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। अशा परिस्थितीत पाकिस्तानचे जेवणाचे खाण्याचे सुद्धा वांदे झालेले आहेत। त्यांच्याकडून कुरापती सुरूच असल्याचं चित्र आहे। 1.1 बिलियन डॉलर्स हवेत पाकिस्तानला देश चालवण्यासाठी आणि जमल्यास युद्ध सुद्धा करायला। तिकडे अमृतसरमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याचा प्लॅन मात्र भारताच्या लष्कराने हाणून पाडला। पाकिस्तान एवढ्यावरच थांबला नाही तर जम्मू काश्मीरच्या विविध भागात पाकिस्तान हल्ल्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानचे हे ड्रोन भारताने खाली पाडले आणि हल्ल्याचा डाव उधळून लावला। पाकचं इराण बनावटीचं फतह-1 क्षेपणास्त्र जे इराणसाठी सुद्धा फार सुपरसॉनिक वगैरे मानलं जात होतं, तेही क्षेपणास्त्र भारतानं आकाशातल्या आकाशातच संपवून टाकलेलं आहे। भारताच्या बराक 8नं डागलेलं क्षेपणास्त्र हे फतह हरियाणातच त्यांनी जमीनदोस्त केलेलं आहे आणि फतहची फजिती मात्र फारच जोरदार झाली आहे। परवा चीनी बनावटीची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून निकामी करण्यात आलेली आहे। पंजाबच्या होशियारपूरमध्ये शेतात पाकिस्तानी ड्रोन आढळलाय। भारतीय लष्कराने हा ड्रोन खाली पाडला। तसंच भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पहाटे पाकिस्तानी ड्रोन पाडलाय। पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, मात्र भारताने तो देखील हाणून पाडला। त्यामुळे पाकिस्तानची सगळी उत्तमोत्तम शस्त्रास्त्र ज्याच्या बळावर पाकिस्तानी आगळीक करतोय, ज्याच्या बळावर पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख मुनीरला वाटते आपण भारतामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू, दिल्लीमध्ये येऊन रात्रीचं जेवण करू, अमृतसरमध्ये नाश्ता करू, ती क्षेपणास्त्र त्याच्यावरती टाकलेला सगळा पैसा आणि त्याचं कमिशन सुद्धा जे मुनीरने खाल्लं असेल तो सगळा पैसा वाया गेला। आता प्रश्न इतकाच आहे की हे क्षेपणास्त्र जर का उपयोगी पडत नसतील त्याची भरपाई तरी इराण किंवा चीनकडून पाकिस्तान करणार का? पाकनं शस्त्र म्हणून सोडलं, भारतानं भंगार केलं। आता भारताच्या हद्दीत पाकिस्तानचा पडलेला हा प्रचंड भंगार सामान याचं काय करायचं ही मात्र समस्या नक्कीच पाकिस्ताननं देऊ केली आहे। पाकिस्तानचे असे जवळपास 500 ड्रोन जे गेल्या 3 दिवसांमध्ये भारताच्या गुजरात पासून जम्मू पर्यंत उडवण्याचे प्रयत्न झाले ते भारतानं शब्दशः उडवले, संपवून टाकलेले आहेत आणि या सगळ्याचा प्रचंड कचरा हा भारतीय भूमीत पडलेला आहे। याचा एक उपयोग मात्र भारताला होणार आहे, ते म्हणजे पाकिस्तान काय करू पाहत होतं हे पुरावे जगासमोर आणणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।